नमस्कार मंडळी, तर आज करतोय मस्त चमचमीत आणि रसरशीत मटणाचं खारं. अतिशय सुंदर रेसिपी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही रेसिपी जर तुम्ही घरी केली ना तर सगळे बोटं चाटून पुसून खाणार आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि करण्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये मी तुम्हाला काही ना काही टिप्स देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही थेंब तेलाचा न वापरता मटणाचं तेल कसं काढायचं आणि त्यात कसं हे मटणाचं खारं बनवायचं ते सांगितलं आहे. तर मटणातली चरबी बाजूला काढून घेतली. मटण स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे. मटण जे आहे ते आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर काहींचा असा समज असतो की कुकरमध्ये मटण केल्यानंतर त्याला चव येत नाही, परंतु त्याला चव कशी आणायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता सगळ्यात अगोदर मटणाचं तेल काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, मटणाबरोबर जी काही चरबी येते ना ती बाजूला काढायची आणि ती अशा प्रकारे परतून घ्यायची आहे. एकही थेंब तेलाचा न वापरता ही चरबी परतून घ्यायची आहे. ह्या चरबीतनंच भरपूर तेल बाहेर पडतं. तर मसाल्यामध्ये मी इथं खोबरं, हिरवी मिरची, भरपूर लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे झाले सगळे ओले पदार्थ. आता कोरड्या पदार्थांमध्ये म्हणजे मसाल्यांमध्ये आता मी काय काय घेतलं आहे, तर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा पांढरं तीळ घेतलेलं आहे, त्यानंतर 1 चमचा धणे घेतलेत, अख्खे धणे, 4 मिरं घेतलेत आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, त्यानंतर 2 लवंग घेतलेले आहेत. तर पाणी न घालता छान असं भरडसर हे वाटून घ्यायचं आहे. आता बघा चरबीचं तेल भरपूर निघालेलं आहे. तर ह्या चरबीच्या तेलामध्ये मस्त असा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाल्याला देखील चव येते आणि तेल न टाकल्यामुळे आपल्या शरीरासाठीच ते चांगलं आहे. कमी तेलकटच खाल्लं पाहिजे. त्यानंतर बघा मसाला टाकला आहे, हळद टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि आता मस्त हा मसाला आपण परतून घेणार आहोत. तर मटणाच्याच तेलामध्ये परतल्यामुळे मसाल्याला एवढी जबरदस्त टेस्ट येते. तर बघा आता छान गोळा होईपर्यंत हा मसाला आपण परतून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये पुदिना देखील वापरू शकता. जे तुम्हाला आवडत असेल ते मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर तुम्ही याच्यामध्ये हा मसाला टाकण्याऐवजी एक कांदा देखील परतून घेऊ शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, ते सुद्धा मटणाचे खाऱ्याचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन बघा. अतिशय सुंदर प्रकारे दाखवलेलं आहे. तर बघा आता मटण ॲड केल्यानंतर व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. सगळ्या मटणाला व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे. आता मटणाला चव कशी आणायची, तर बघा अशा प्रकारे परतून झाल्यानंतर आपण कुकरवर एक झाकण ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी 1 ग्लासच पाणी घाला, जास्त घालू नका. आणि आता बघा मी मसाल्याचं पाणीच ॲड करते आणि आता हे पाणी गरम होईपर्यंत झाकण काढायचं नाही, गरम झाल्यानंतरच झाकण काढायचं. यामुळे काय होतं, मटणाला छान असं पाणी सुटतं आणि तो जो मसाला आपण परतून घेतला आहे तो मटणामध्ये छान भिनला जातो आणि मग मटणाला जबरदस्त टेस्ट येते. तर बघा पाणी आता गरम झालं आहे, पाणी आपण काढलेलं आहे. मस्त मटणाला पाणी सुटलं आहे, पण त्या मसाल्यामुळे ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि मसाला एवढा छान असा भिनला आहे मटणात, तुम्ही पाहू शकताय. मस्त एकजीव मटण आणि मसाला झालेला आहे. आता हे जे गरम झालेलं पाणी आहे आपण ते कुकरमध्ये ॲड करायचं आहे आणि तुमचा कुकर किती शिट्ट्या घेतो तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. तर मी 3च शिट्ट्या काढणार आहे. थोडंसं वाफलून मटण घेतल्यामुळे 3 शिट्ट्या पुरेशा आहेत मटण शिजण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकताय मस्त असं परतून घेतलं आहे. आता सगळं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि आता झाकण लावून शिट्ट्या काढायच्या आहेत. तर असं अगोदर वाफलून घेतलं ना मटण, तर मटणातला लालपणा जातो आणि मसाला त्याच्यामध्ये भिनला जातो आणि मग मस्त असं मटण चवीला लागतं. आता पाहू शकताय तुम्ही 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपोआप कुकरचं झाकण निघालं पाहिजे इतपत कुकर थंड करून घ्यायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर बघा काय जबरदस्त तर्री कट आलेला आहे. मस्त हिरवा असा कट आला आहे आणि एक थेंबही तेलाचा न वापरता किती सुंदर असं मटणाला बघा तर्री आलेली आहे आणि जबरदस्त असं खारं मटण आपलं तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर, झटपट आणि सगळ्यांना आवडेल असं. तर बघा आता आपण सर्विंग डिशमध्ये हे मटण काढून घ्यायचं आहे. मटण पण छान शिजलं आहे आणि जबरदस्त रेसिपी आहे. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। असाच चॅनलला सपोर्ट करा। चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। थँक्यू।